राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरातील साहित्य वापरून चटपटीत चटकदार टोमॅटोची चटणी, बघताबरोबर तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत चटणी पाहणार आहोत. सगळ्यात आधी इथे मी टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि चॉपरमध्ये घेतलेल्या आहे. त्या आपण बारीक करून घेऊ. तुम्ही सुरीने बारीक करून घेतल्या तरी चालेल. त्यासाठी गॅसवर मी लोखंडी तवा तापायला ठेवलेला आहे किंवा ही चटणी तुम्ही लोखंडी कढईत केली तरी चालेल. त्यामुळे या चटणीला अप्रतिम चव येते. साधारण 1 चमचा तेल घातलं आहे. तेल तापलं आहे, त्यात घालूया जिरे. जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला घालायच्या आहे लसणाच्या पाकळ्या. गॅस आपण कमी करूया आणि त्यात घालूया, इथे मी कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे, ते घालून आपण एक अर्धा मिनटं व्यवस्थित परतून घेऊ. मीडियम गॅसवरती रंग बदलेपर्यंत आपण परतून घेऊ. एक मोठ्या आकाराचा कांदा कट केलेला तो घालू आणि परतून घेऊ. कांदा आपल्याला खूप बारीक नाही कट करायचा आहे, किंचित थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. कांदा छान आपण तेलामध्ये परतून घेऊ. कांद्याला थोडा गुलाबी रंग आला आहे. इथे मी एक तिखट हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, ती घालून व्यवस्थित कांद्यासोबत परतून घेऊ. तुम्ही मिरची कुटून घातली तरी चालेल. तर कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत इथे मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण एक एक करून सगळे मसाले घालू. पाव चमचा हळद घालू. साधारण 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, ते घालू. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात. व्यवस्थित तिखट आणि हळद कांद्यासोबत आपण अर्धा मिनटं परतून घेऊ. चवीपुरतं मीठ घालूया आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मी सेंधव मीठ वापरलेलं आहे. टमाटर आहे, हे मी बारीक केलेले. तुम्ही सुरीने कट केले तरी चालतील, पण मग वेळ लागतो चटणी व्हायला. अशा प्रकारे चॉपरमध्ये केलं तर पटकन मिसळल्या जातात आणि चटणी लवकर तयार होते. व्यवस्थित आपण कांद्यासोबत टोमॅटो मिक्स करून घेऊ. टोमॅटो छान आपण मसाल्यांसोबत परतून घेतले आहे. पोहे खायचे साधारण 2.5 ते 3 चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो घालू आणि व्यवस्थित कांदा आणि टमाटरसोबत आपण कूट मिक्स करून घेऊ. इथे मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. टमाटरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे मी साखर घालत आहे. तुम्ही गूळ घातला तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा लो ठेवायची आहे, हाय नाही ठेवायची आहे. तर सकाळच्या घाईगर्दीमध्ये टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री थोडंसं काही कालवण कमी असणार तेव्हाही एक नंबर सुपर आहे. पारंपरिक पदार्थ लोखंडी कढई किंवा तव्यावरती केल्यास त्या पदार्थाला चव भारी येते. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर व्यवस्थित आपण चटणीमध्ये मिक्स करून घेऊ. तर इथे आपली मस्त रसरशीत टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे. तुम्हाला जर अजून कोरडी चटणी हवी असल्यास तर तुम्ही याला परतून थोडंसं अजून कोरडं करू शकतात, पण ही चटणी सहसा थंड झाल्यानंतर घट्टच होते, त्यामुळे इतपत ही खूप व्यवस्थित शिजलेली आहे. यापेक्षा जास्त चटणी शिजवू नये. तर याचं तुम्ही पाणी आटवून ही चटणी कोरडी करू शकतात. तर ही चटणी पोळीसोबत, भाकरीसोबत, त्यानंतर वरण भातासोबत, खिचडीसोबत अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. तर रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्हाला नक्की आवडली असणार. त्यामुळे तुम्ही लाईक करा. आपल्या नातेवाईक आणि मित्रांना नक्की शेअर करून खारीचा वाटा उचला. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.